स्ट्राईकला तो अमजद, नॉन स्ट्राईकला आहे तो मतीन, गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो नबील. अतिशय सुरेख असे सामने, सकाळचा जो सामना झाला होता तो बरोबरी सुटला होता. जर कंपल्सरी चेसिंगच्या नियमामुळेच भैरी जोगेश्वरी नाटगाव संघ विजय झाला होता. आत्ताचा जो सामना झाला होता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. त्यामध्ये राजेवाडी संघ शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकलेला आहे. फहीम काय घरी जाणार नाही, फहीम एवढ्या एरियातच फिरणार. जोरदार अपील उचलून धरतात, पण त्यांचा इशारा येतो की LBWचा फलंदाज मात्र बाद. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, स्थानिक क्रिकेट असो, LBWचा नियम सहजासहजी फलंदाजाला मान्य होत नाही. परंतु इथं जर रिप्लाय पाहिला तर रिप्लायमध्ये बरोबर 3 स्टंपच्या समोर ह्या खेळाडूला पकडलं जातं आणि फलंदाज मात्र बाद होतोय. आता नवीन फलंदाज होतोय तो इंतिकाब यांनी ही बिरोडे विभागाचा क्रिकेट गाजवला होता. तोच इंतिकाब आता मैदानात जातोय. बंटी बिरवाडकर आपले 3 जे ज्येष्ठ खेळाडू आले त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान करायचं. त्यामध्ये रुपेश पवार आणि प्रसाद बेंदरकर म्हटलं की डावखुऱ्या फलंदाजाला हुकमी आउट करणारा हा पॅकर ग्रुप बिरवाडीचा ज्येष्ठ खेळाडू. तर रुपेश पवार ऑलराऊंडर, ज्यांनी पाली येथे जी क्रिकेट स्पर्धा झाली होती सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारून हा पुण्याविरुद्ध सामना जिंकून दिला होता आणि अजूनही क्रिकेटमध्ये तो खेळतोय. रायगड पोलीसच्या संघामधनं यावेळी तो खेळणार यात काही वाद नाही. MMA च्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रुपेश पवार या मैदानावर खेळताना दिसणार आहे. हरीफ भाईने मात्र आपली सुट्टी वाढवलेली आहे, उद्यापर्यंत त्यांनी सुट्टी वाढवलेली आहे. परवा मात्र ते आपल्या पुन्हा एकदा कुवेतला जाणार आहे. अतिशय सुरेख असा चेंडू घरंगळतोय, 1 धाव मात्र मिळते. सामना चुरशीचा होता बघता, कारण रुपेश जर बघितला तर काल जर बघितलं तर भिवघर सारखा संघ रुपेश आपण ज्यावेळी खेळायचो त्यावेळी ढालकडच्या वरती क्रिकेट नव्हता, परंतु यावेळी भिवघर संघ हा पहिल्या 5 मध्ये गेलेला आहे रुपेश. आणि खऱ्या अर्थाने चांगला असा क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. जवळ नका, सगळे यायला पाहिजे, हे पण यायला पाहिजे रे इकडे. इकडून मला खुर्चीवर बस, बोट खाली घे. फोटोग्राफर अतिशय चांगला असं क्रिकेट मगाशी पाहायला मिळतं. भैरी जोगेश्वरी नाटगाव संघ अतिशय चांगला खेळ केला होता, परंतु त्याच्यापेक्षाही चांगला खेळ हा राजेवाडी संघाने केला होता. अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार ओढून राजेवाडी संघ हा विजय झाला होता. चेंडू डीप पाणीच्या क्षेत्रामध्ये 1 धाव तर पूर्ण करते. पंताचा इशारा पाहिजे, पंताचा इशारा होतो तो 4 धावाचा. 4 धावांनी धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 13. मुरादच्या भाषेमध्ये जर सांगायचं गेलं तर 13 हा क्रिकेटचा अशुभ अंक मानला जातो आणि 13 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो माटवण संघ. नंतर 3 वाजल्यानंतर निश्चितच इथं येणार यात काही वाद नाही. ही स्पर्धा नंतर ही जी वरंचे क्रिकेट सामन्यासाठी मात्र मुराद पोहोचणार आणि स्वतः समालोचन कक्षामधून क्षेत्ररक्षण लावणार. अतिशय चांगला असा चेंडू काही समजत नाही. पहिलं षटक संपतोय, चांगल्याची पंचांची कामगिरी इथे पार पाडली जाते. बिलाल इसाने, मुकेश तलाटी आणि विलास शिंदे ही पंतांची त्रिकूट आहे. अतिशय चांगला असा पंतांची कामगिरी पार पाडतोय. तर क्रिकेटच्या बाहेर जर गेलो तर विलास शिंदे हे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष, बिरवाडी शहर अध्यक्ष आहेत. परंतु इथे कुठलाही जण कुठलाही पद पाहत नाही, कारण इथं काम करतो त्यावेळी तो मात्र बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचा सदस्य म्हणून काम करतोय. आज जर बघितलं तर कुठलीही तशी जर बघितलं तर आर्थिक पाठबळ नसताना एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा बिरवाडी असोसिएशनने केलेली आहे आणि सगळ्या देणगीदारांचे खरोखरच मनपूर्वक आभार मानले जात आहेत. की आता जर बघितलं तर आरिफ अंतुडे आहेत, सुनील शिंदे आहेत, सौरभ ताटरे आहेत,
राकेश मामुणकर आहे. प्रत्येक जणांनी थोडी थोडी मदत केलेली आहे. जब्बल 2 लाखाची ही बजेट असलेली क्रिकेट स्पर्धा ह्या आपल्या सगळ्यांच्या खंबीर अशा पाठिंब्यामुळे आपण संपन्न करतोय. त्यामध्ये बाबूदादा मामुणकर आहेत, प्रीतम सावंत, सौरभ ताटळे, पनील वाटाडे, फहीम आलेकर, बशीर चापेकर, मंगेश शेलार, जयेश मोरे, सतीश मोरे, प्रशांत मामुणकर, काळभैरव नाडगाव, मस्त ग्रुप कोंबारवाडा, ओम साई बारसगाव, अतुल माने यांनी सगळ्यांनी थोडी थोडी मदत केलेली आहे आणि त्यांच्या मदतीच्या रूपात एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा आपण यशस्वी करतोय. डीके नांगलवाडी संघ म्हटलं का आदिनाथ पहिल्या डोळ्यासमोर येतो. आत्ताच्या काळामधला आदिनाथ हा डीके नांगलवाडीचा सर्व आहे. तोच आदिनाथ एसटी रक्षक आहे. एकेकाळी मात्र मंगेशनी पण संघ गाजवला होता. तो मंगेश मात्र क्रिकेटपासून दूर गेलेला आहे. सुंदर प्रयत्न यशस्वी होते. कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा बाद नाही. एक धाव मात्र मिळते. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. गुणलेखकाची जबाबदारी पार पाडतात ते आमिर कुडुपकर. अतिशय चांगला असा हा सामना पाहायला मिळते. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. या षटकानंतर निश्चितच सतीश समालोचन करणार आहे. सुंदर असा फटका चेंडू जातो तो लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळते. एकेरी धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 15. मान्यवरच्या कक्षामध्ये जर पाहिलं कटाक्ष टाकला तर एकेकाळी क्रिकेट गाजवणारे असे सगळे मान्यवर बसलेले आहेत. त्यामध्ये मयूर मोरे आहेत, रुपेश पवार, अमोल महामुनी, आरिफ अंतुले, प्रसाद बेंदरकर, संतोष उंबरटकर, सचिनदादा चव्हाण. सचिनदादा चव्हाण म्हटलं की इंटर एमआयडीच्या क्रिकेटमध्ये रायगड पेट्रोकेममधनं खेळणारा हा हौशी खेळाडू. सचिन म्हटलं की टीम रायगड पेट्रोकेमची यायची. तोच सचिन मात्र निमंत्रण कक्षामध्ये सामन्याचा आनंद लुटते. तर धन्यवाद प्रशांतदादा मामुणकर. तसेच धन्यवाद आपला महाराष्ट्राचा गोड आवाज दीपक मंडले सर. आपण एक सकाळच्या सत्रापासून त्यांचा आवाज ऐकत होतात. तर जाऊया मैदानाच्या. तिथे 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकानंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर टीम माटवण संघाची धावसंख्या आहे 17, जिथे एक फलंदाज बाद. धावसंख्या आहे 17. आपण मैदानाच्यात पाहिलं तर पंचांची कामगिरी मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय बिलाल सरांना. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण विलाजी शिंदे सरांना. तर षटक क्रमांक आपण 3 पाहतोय आकाश उर्फ पप्पू याच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत आपण. 2 षटकाचा विचार केला तर धावसंख्या आपण 17 पाहतोय. अमजद नाडकर नक्कीच एक षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत नक्कीच आलाय. तसेच चांगला फलंदाज बाद करण्यात देखील यशस्वी ठरला होता. नबील याला परतावं लागलं होतं. 0 या आकडेवरती आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय आकाश उर्फ पप्पू माडिक. पायाच्या समजवणार आहे अमजद नाडकर. अमजद नाडकर म्हटलं की का बिरवाडी असोसिएशन मधलं एक मोठं नाव की सातत्याने आपली चांगली कामगिरी करत असतो. शॉर्ट ऑफ चेंडू पुल करायचा होता. पायाचा सक्सेसफुल होईल का? नक्कीच चांगला प्रयत्न इथं आपण पाहतोय क्षेत्रक्षकाकडून. चेंडू 1 बाउन्स होतोय सीमारेषा पार येतोय. नाडकर अमजद नाडकरच्या बॅटमधून चौकार. या 4 धावा नक्कीच टीमच्या खात्यात जोडल्या जाणार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर आपण धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोरवरती आपण पाहतोय 21 धावा, जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर नक्कीच टॉप 5 मधून जाऊन पोहोचलेला संघ आपण पाहणार होता. ब्लू स्टार बिरवाडी संघ तर बेवघर संघ. आजच्या दिवसात जर पाहिलं तर आपण राजवाडी संघ 3रा संघ क्वालिफाय होतोय टॉप 5 मध्ये. या सत्रामध्ये पाहायचं आहे कोणता संघ जाणार आहे. शॉर्ट चेंडू चांगला फटका पाहतो आपण.
दुर्व क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू होतोय फरार. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. हा फटका जर पाहिलात ना तर बंटी बिरवाडकर आपल्याला विनंती आहे की रुपेश पवार यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच रुपेश पवार म्हटलं तर महाराष्ट्र पोलिसात कार्यरत असलेले आपले रुपेशजी पवार आणि आपण पाहिलं तर ते नक्कीच मस्त ग्रुप कुंभारवाड्यासाठी त्यांनी भरपूर क्रिकेट खेळलंय आणि काम करत असताना देखील हे क्रिकेट खेळत असतात. मागेच 2 दिवसापूर्वी आम्ही त्यांची भेट झाली होती. मॅच असताना देखील मुलाची गॅदरिंग होती तरी देखील गॅदरिंग पूर्ण करून मॅच खेळण्यासाठी गेले होते रुपेशजी पवार. हे क्रिकेटवरती प्रेम असतो मित्रांनो. सर्व गोष्टी आपल्याला जपून प्रसाद बेंदरकर यांच्या इथे यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यांनी आपल्या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा. पॅकर ग्रुप बिरवाडीचे ज्येष्ठ खेळाडू 25 पॅकची कडा घेऊन चेंडू पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तिथे आहे सुनील. धाव फलक 1 ने वाढेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती पाहतोय. चांगली फलंदाजी आपण अमजद नाडकरच्या माध्यमातून पाहतोय. तब्बल 21 धावांची पारी आतापर्यंत त्यांनी खेळले अमजद नाडकरने. 7 चेंडू आणि 21 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या पारीमध्ये केले आहेत. तर तिसरं षटक आपण पप्पूच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण बनवतो इंतिकाबाई नाडकर. एक जुनं नाव नक्कीच फिरकीचा जादूगार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खूप साऱ्या मॅच याने देखील आपल्या संघासाठी विजयी प्राप्त करून दिलेत. एक मोठा फलंदाज अनुभवी फलंदाज म्हणून त्याला पाहिलं जाईल. तितकंच हा सामना जर पाहिला तर एक बॅटल मॅच असणार आहे. एका बाजूला आपण आदिनाथ माडिकला पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला आपण इंतिकाबाई नाडकर यांना पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण लढत. आमचे विशेष मित्र सचिन चव्हाण यांच्या इथे यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी सचिनला विनंती करतो आपल्या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सचिन म्हटलं की निश्चित हौशी चांगला फटका आपण पाहिलात. फुलचा फटका होता. पॉवरफुल देखील ठरलाय. चेंडू आता सीमारेषा पार येतो इंतिकाबाई नाडकरच्या बॅट मधून. ब्रँडेड षटकार. नक्कीच नडगाव प्रेक्षक म्हटलं तर तिथे नडगाव नांगवडी कुठेही मॅच असो तिथे आपले प्रेक्षक हजर राहत असतात. कलमटकर काका परेश कलमटकरचे वडील ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील बिरवाडी असोसिएशनकडून हार्दिक स्वागत असेल. तसेच युवा उद्योजक संकेत सारंगे यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. गणेश शिर्के असतील आणि आलेले सर्व नांगरवाडी प्रेक्षक यांचं देखील पुन्हा एकदा बिरवाडी असोसिएशनकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर जाऊया आपण धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. जिथे तिसरं षटक आपण पप्पूच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा त्याचा शॉर्ट चेंडू पूल करायचा होता पण लकीली अनसक्सेसफुल राहिला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही परंतु एक धाव पूर्ण केली गेली. या चेंडूवरती इंतिकाबाई नाडकर नक्कीच नाराज असणार आहेत. सर्व खेळाडूंना विनंती असेल या बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या मॅच आहेत या आपल्याच मॅच आहेत तर सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनमॅनची कामगिरी पार पाडायची आहे. बिरवाडी असोसिएशनच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल या आपल्याच मॅच आहेत आणि आपण सर्वांनी लाईनमॅनची कामगिरी पार पाडायची आहे. आपल्याला विनंती असेल. पुढचा चेंडू पाहायचा आहे पप्पूचा. हो हो चांगला चेंडू आपण पाहिलात. चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिलाय. चांगला फटका आपण पाहिलात मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होता तिथे अबी. एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन बोलले 34 आकड्यावर पाहतोय. नंतर एक महत्वपूर्ण मॅच पाहणार आहोत. लगेच तयार राहायचं आहे. शिवपेरणा बारसगाव. यंगस्टर्स कोसगाव आणि शिवप्रेरणा बारसगाव नाणेफेकीसाठी चला. मी रुपेश पवार यांना विनंती करतो या सामन्याचे नाणेफेक करायचं. रुपेश पवार रायगड पोलीस संघाचे ज्येष्ठ खेळाडू रुपेश पवार यांना विनंती केली जाते या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण 3 षटकांतर पाहिल्यात तर धावसंख्या स्कोरवरून पाहतोय 35 धावा. जिथे एक फलंदाज बाद धावसंख्या 35. नवीन गोलंदाज कल्पेश माडिकला पाहतोय.
नक्की तिथे पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बाद करणं यशस्वी ठरलाय. परतावा लागेल अमजद भाई नाडकरना. विकेट क्रमांक दुसरा आदरा बसतोय टीम माटवण संघाला 35 आकड्यावरती. नक्कीच सारंगे साहेब आपण देखील यायचं आहे. सतीश सारंगे साहेब आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं इथे हेतूची स्वागत केलं जाणार आहे. आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे. नांगरवाडी संघाचे खंदे समर्थक सतीश सारंगे साहेब, आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये सामन्याचा आनंद लुटायचा आहे. मी संतोष उंबरटकर यांना विनंती करतो सतीश सारंगे साहेब यांचं इथे हेतूची स्वागत करायचं. नक्कीच आपण कुसगावचा कर्णधार पाठवू सेफला, पोलाड्याला. सेफ नक्कीच सतीश सर, या वर्षाचा हंगाम त्याने गाजवलाय. पुढचा चेंडू पाहायचा आपण मैदानाच्या कल्पेश माडिक. ओहो काय रफ्तार वेगवान चेंडू आपण पाहिलात. डोळ्याची पापणी लवते ना लवते चेंडू निघून गेला एक्स्ट्राच्या हातामध्ये. यंगस्टर चेंडू सांगता आली. यंगस्टर कुसगाव संघ आणि सेवाप्रेरणा बारसगाव संघ नाणेफेकीसाठी झालाय. मी रुपेश पवार रायगड पोलीस संघ कर्णधार याला विनंती करतो की आपण पुढचा चेंडू पाहायचा आहे कल्पेश माडिक. नाणेफेक करायचे. धावची संधी नक्कीच तिथे निर्माण झाली होती, परंतु एक धाव पूर्ण करतायत फलंदाज मुन्नाफ आणि इंतिकाबाई नाडकर. धावसंख्या पाहतो आपण 36 धावा, जिथे 2 फलंदाज बाद. धावसंख्या 36. आपण जर पाहिलं तर कल्पेश माडिक याचा गोलंदाज विचार करता पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळा लावलाय. पाहिलं तर अमजद नाडकरला परतावं लागलं. पुढचा चेंडू ओ हो पुन्हा एकदा क्रिकेट म्हटलं ब्रह्मास्त्र असतात ना, ते हाताळता दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश माडिक एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल टीमच्या खात्यात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येत आपण पाहतोय 37 धावा. शिवप्रेरणा बारसगाव संघाने ते नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्या. लगेच तयार राहायचं आहे शिवप्रेरणा बारसगाव संघ. पुढचा चेंडू कल्पेश माडिक याचा. हो 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 बिग हिट केलाय. लांब लांब आणि लांबच लांब येतोय षटकार. मुन्नाफ ऑन फायर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा. चांगली गोलंदाजी करत होता कल्पेश माडिक. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला होता, दुसऱ्या चेंडू डॉट टाकला होता, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली होती, चौथ्या चेंडूवरती 1 धाव आली होती, पण 5व्या चेंडूवरती इथं स्पष्ट केले मुन्नाफने. चेंडूला फिरकावून दिलाय सीमारेषा पार आणि 6 धावा आल्या होत्या. धावसंख्या 43 आकड्यावर पाहतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. अंतिम षटक, अंतिम षटकातील शेवटचा चेंडू कल्पेशाचा मुन्नाफसाठी. अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकातला कल्पेशचा. हो हो पुल केलाय. पॉवरफुल ठरेल का? यस पॉवरफुल देखील ठरतोय. चेंडू सीमारेषा पार येतोय मुन्नाफच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार आपण पाहिलेत मुन्नाफच्या बॅट मधून. धावसंख्या पाहतोय 49 आकड्यावरती, जिथे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे टीम डीके नांगवडी संघाला. 24 चेंडू आणि 50 धावा कशा पद्धतीने करतील डीके नांगवडी संघाचा विचार केला तर डीके नांगवडी संघाचा विचार केला तर कल्पेश माडिकच्या बॉलचा विचार केलात ना तर 10 चेंडू हाताळले आणि 6 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटचे 2 चेंडू आपण पाहिलेत ना तर 2 षटकार आले आणि तब्बल 22 धावा त्याच्या 2 षटकामध्ये आल्या. चांगली गोलंदाजी करत होता कल्पेश माडिक, परंतु शेवटच्या 2 षटकावरती आक्रमण केलं गेलं मुन्नाफने. सलगचे 2 षटकार लगातार बाहेर मारले ग्राउंडच्या आणि आपल्या सन्मानजनक टार्गेटसाठी आपल्या संघाला उभं करण्यात यशस्वी ठरलाय माटवण संघाचा मुन्नाफ. 24 चेंडू आणि 50 धावा कशा रीतीने पार केल्या जातील पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. तर धन्यवाद महाराष्ट्र पोलीस रुपेश सर, आपण इथे आलात. युवासेना संकेत सारंगे आपलं देखील हार्दिक स्वागत असेल, आपण देखील यायचं आहे. तर पाहायचं आपण मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि 50 धावा कशा रीतीने पार केल्या जातील.
आमिर सर आपण पाहतोय सकाळपासून कालपासून पाहतोय आपण बिरवाडी असोसिएशनची लागलेली शिस्त, लाईनअपची शिस्त आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडू हा लाईनअपने जात असतो. लाईनअपची शिस्त खऱ्या अर्थाने आपण बोललात ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 18 पगड जातीतील एक जात, ती जातमध्ये कष्टकरी जमात, त्यातील एक कष्टकरी जमात म्हणजे आदिवासी जमात यांनी खऱ्या अर्थाने लाईनअपची शिस्त कोणी आणली असेल तर त्या समाजाने तीच शिस्त इथे वापरताना दिसतोय. बिरवाडी असोसिएशनमधील प्रत्येक संघ आपल्याला पाहायला वेळेस मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर लगेच मॅचसाठी आपण पंच म्हणून पाहतोय आपण तलाठी सर, बिलाल सर आणि आमचे मित्र शिंदे सर नक्कीच आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत जोडले गेले. तर आमिर कुडुपकर सर हे देखील ऑलराऊंडर खेळाडू आहेत. महत्वपूर्ण जोडी आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने जाताना आदिनाथ माडिक आणि अक्कीब दनसे. नक्कीच या दोन्ही खेळाडूवरती नजरा असणार आहेत टीम DK नांगवड संघाच्या आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे देखील. कारण की आपण पाहिलं तर आदिनाथ माडिक एक नक्की जुनं नाव आहे. आपण पाहिलं तर खूप सारा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला गेला आहे. खूप सारा अनुभव देखील आदिनाथ माडिककडे आहे. तो अनुभव आपल्या मैदानामध्ये दाखवतील का पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. तितकंच आपण पाहिलं तर अकीब दनसे यांच्याकडे देखील खूप सारा अनुभव आहे. बिरवाडी प्रीमियर लीग असेल, महाड प्रीमियर लीग असेल आणि व्यावसायिक मॅच असतील, अशा खूप सारा अनुभव अकीब दनसेकडे आहे. तर तितकाच अनुभव पाहिलात तर आपण इंतिकाबाई नाडकर नंतर अमजद यांच्याकडे देखील आहे. तर मॅचमध्ये खूप सारी मजा येणार पाहायला. 24 चेंडू आणि 50 धावा. मान्यवरच्या कक्षेत जर पाहिलं तर सचिन दादा चव्हाण, तर सतीश सारंगे साहेब, नंतर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र मयूर दादा मोरे, अमोल मामुनी, अरे भाई अंतुले हे देखील कालपासून आपण पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जी सलामीची जोडी आपण पाहतोय आदिनाथ माडिक आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण अकीब दनसे. तर गोलंदाजी मा तयार आहे गोलंदाज अमजद भाई नाडकर. अमजद सर नक्कीच स्कूल टीचर देखील आहेत. आपला व्यवसाय सांभाळून आपल्या कामधंदा बघून नक्कीच क्रिकेट देखील खेळतायत सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आपण 4 षटकांचा सामना आपण पाहिला तर 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे टीम DK नांगवडी संघाला. यस पंचांचा इशारा होतोय. लेट्स गो स्टार्ट. पहिला चेंडू अमजद नाडकर यांचा पायाचा आदिनाथ माडिक यांसाठी. शॉर्ट ऑफ चेंडू पुल केलाय. पॉवरफुल ठरलं का, परंतु इथे गेलेली चूक नाही तर हा गुन्हा असेल आणि या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच होणार मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर झेल कोणाचा सोडलाय आपण पाहिलं तर आदिनाथ माडिक याचा झेल सोडलाय मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअरलेगच्या खेळाडूने. नक्कीच जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूचा झेल सुटत असतो तो खेळाडू किती घातक ठरत असतो ते येत्या काळात नक्कीच कळेल. आणि त्या खेळाडूचा आत्मविश्वास देखील वाढत असतो. पायाचा आत्मविश्वास किती वाढेल आदिनाथ माडिक यांचा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला जाईल. आता स्ट्राईक इंडला येतो अकीब दनसे. पुढचा चेंडू ओहो चेंज ऑफ पेस पाहिला तर आपण स्लो ऑन मध्ये चेंडू हाताळलाय. अमजद नाडकर ना ठाऊक आहे कशा पद्धती गोलंदाजी कोणत्या फलंदाजासमोर करायची. या खूप सारा अनुभव अमजद नाडकर यांच्याकडे देखील आहे आणि तो जिथे वापरताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पाहिला तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती देखील विकेटची संधी निर्माण झाली होती. पुढचा चेंडू ओहो पुन्हा एकदा
त्याच वेळेचा चेंडू आपण पाहिला तर अकीब दनसेने मात्र चेंडू ओळखला आणि हलक्यातून स्टेअर केला ऑफसाईडच्या रिझनमध्ये आणि एक धाव पण पूर्ण केलेली. धावसंख्या स्फोट आपण पाहतोय 2 धावा. इथे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय अमजदभाई नाडकर यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा टार्गेट आपण पाहिलं तर 50 धावांचं लक्ष असताना उतरलेला टीम DK नांगलूर संघ पहिल्या षटक पॉवर प्लेचा षटक म्हटलं तर मोठे फटके नक्कीच येत असतात, परंतु मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतायत अमजद सर मैदानाच्या आतमध्ये. कोणाला तर अकीब दनसे आणि आदिनाथ वाडिकला. पुढचा चेंडू पाहायचा आहे. स्लो चेंडू नक्की चांगला फटका आपण पाहतोय ऑफसाईडच्या रिझन मध्ये चांगला फटका खेळलाय. चेंडू होतोय सीमारेषा पार येतोय आदिनाथ माडिकच्या बॅट मधून चौकार. आदिनाथ माडिक देखील एक अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला देखील ठाऊक आहे अमजद नाडकरची गोलंदाजी त्यांनी परखली. शेवटच्या चेंडूपर्यंत नजरा ठेवल्या आणि चेंडूला सीमारेषा पार पाठवण्यात यशस्वी ठरलाय आदिनाथ माडिक. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती पाहतोय. तिथे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आता आपण पाहतोय अमजद सर नाडकर यांना. षटकाचा जर विचार केला नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका केला हवेमध्ये दूरक्षेत्ररक्षक येतोय पण केली गेली पुन्हा एकदा चूक. केली गेली चूक आहे. इथे आपण एक धाव पुन्हा एकदा जीवदान मिळते आदिनाथ माडिक यांना. या षटकामध्ये पाहिलं तर 2 जीवदान आदिनाथ माडिक यांना मिळालेत. एक पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, दुसरं पाहिलं तर ऑफसाईडच्या रिझन मध्ये 2 जीवदान मिळाले आदिनाथ माडिक यांना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी आपण चांगली पाहिलीत अमजद नाडकरची. 7 धावा आतापर्यंत खर्ची केलेत, 5 चेंडू हाताळलेत, एक चौकार आलाय, परंतु चांगला मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना अमजदभाई नाडकरने. पुढचा चेंडू पाहायचा आहे. शेवटचा चेंडू असेल अकीब दनसेसाठी. नक्कीच पूल केलाय. पॉवरफुल ठरले का? पुन्हा एकदा चूक. चेंडू होतो फरार. येतोय चौकार अकीब दनसेच्या बॅट मधून आला हा चौकार. तर षटक क्रमांक 1 देखील संपले. एक षटकानंतर आपण टीम DK नांगल संघाचा विचार केला तर धाव संख्या आहे 11. पहिल्या षटकात जर विचार केलात ना तर दोन्ही फलंदाज बाद झाले असते. दोन्ही फलंदाच्या झेल उघडल्या होत्या, परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपण करताना पाहायला गेलाय टीम माटवण संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडल्यात कुणाचे? आदिनाथ माडिक आणि अकीब दनसे. कारण पाहिलं तर आपण अकीब आणि आदिनाथ माडिक यांच्या बॅटमध्ये खूप सारी ताकद आहे, खूप सारी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहिलं जाईल येत्या काळात समीकरण पाहिलं तर आपण तर फाट घेतं पंच शिंदे सर, बिलाल सर. एक षटक झाले आपलं आतापर्यंत पाहिलं तर आपण. शिंदे सर आणि बिलाल सर आपण फाईट घ्यायचा आहे. 16 संघ तब्बल आज देखील आजच्या दिवसांमध्ये खेळतील. 8 संघाचा लॉट पूर्ण झालाय. त्यातून पाहिलं तर टीम राजवाडी संघ देखील क्वार्टर थर्ड धावून दाखल झालाय आपण टॉप 5 मध्ये. तिसरा संघ ठरलाय. पहिला संघ आपण पाहिला तर पहिला पाहिला तर ब्लिस्टर बिरवाडी, दुसरा पाहिला तर भिवगर संघ, तिसरा पाहिला तर राजवाडी. आजच्या दिवसात पाहायचा कोणता संघ येणार? आणि इथे कॅमेरामॅनची कामगिरी कोण करतायत पाहतोय तो कल्पेश माडिक. नक्कीच आदिनाथ माडिक यांच्यावरती कॅमेरा ठेवून बसलेत का काय पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नजरा आदिनाथ माडिक वरती आहे, कॅमेरा देखील आदिनाथ माडिक वरती आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ माडिकांना खेळ खेळावा लागेल. आणि तिकडे पाहिलं तर आमचे संतोष मुंबटकर आहेत, कॅमेरामॅनची कामगिरी करत होते. तर पाहायचं आहे नवीन गोलंदाजचा इंतिकाबाई नाडकर यांना. फिरकीचा जादूगार म्हणून त्याला पाहिलं जातं. मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी थांबवलं आपल्या बॉटनवरती. पुढचा चेंडू, पहिला चेंडू पाहायचा आहे. चांगला फटका केलाय आपण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल करून पाहिलाय. 1 बाउन्स चेंडू होतोय सीमारेषा पार. येतोय आदिनाथ माडिकच्या बॅट मधून चौकार. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्येचा विचार केलात धाव संख्या आपण स्कोरबोर्ड पाहतोय 15 धावा. जिथे दुसरं षटक आपण इंतिकाबाई नाडकर यांच्या माध्यमातून पाहतोय. आपण पाहिलं ना तर दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडू पाहिलं ना एकामेकाला चांगलेच ओळखतात. दोन्ही खेळाडूंनी एकत्र खेळ खेळलेत. दोघांना देखील आपला खेळ एकामेकाचा खेळ ठाऊक आहे. अनुभव आता पाहायचा आहे कोणाचा यशस्वी ठरेल मैदानाच्या आतमध्ये, आदिनाथ माडिक की इंतिकाबाई नाडकर.
पुन्हा एकदा ओळखलं, पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आदिनाथ माडिक ऑन फायर. इथे पाहिलं ना तर आता मात्र खूप सारं टेन्शन हे असणार आहे. आपण पाहिलं तर इंतियाब नाडकर यांच्यावरती सलगचे 2 चेंडूवरती चौकार आलेत. धावसंख्या 19 वर आकड्यावरती पाहतोय आणि कल्पेश माडिक यांच्या नजरा मात्र आदिनाथ माडिक यांच्यावर आहेत. कॅमेरामॅनची भूमिका पार पाडतायत. 2 चेंडूवरती 2 चौकार तर आलेत. आमचे मित्र प्रफुल्ल देखील आहेत बारसगावचे. खूप सारा खेळ त्यांच्यामधून खेळतात. पुन्हा एकदा आपण पाहिला चांगला फटका आपण ऑफसाईडच्या दिशेने स्टेअर केलाय. एक बलून पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का परंतु थांबवत आहेत. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती पाहतोय. तिथे दुसरं षटक आपण पाहतोय इंतिकाबाई नाडकर यांच्या माध्यमातून. पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर नक्कीच इंतिकाबाई नाडकरांना कळालं चेंज ऑफ गती आणि परिवर्तन नक्कीच करण्यात यशस्वी ठरले. चेंडू पाहिला तर ऑफसाईडच्या रिझनमध्ये ठेवला आणि आदिनाथ माडिक यांनी हलक्यातच स्टेअर केला आणि एक धाव बोलून पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा पाहायचं आहे समोर आहे आकिब दनसे. आता काय चेंज असेल मनामध्ये पाहिलं जाईल इंतिकाब नाडकर यांच्या. ओहो बिग हिट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क मात्र होत नाही. चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक अमजद नाडकर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक स्थिर राहतोय. धाव संख्या आहे 20. अजूनही या षटकात काही चेंडू टाकायचे बाकी आहेत. पुढचा चेंडू पाहायचा आहे. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. येस आमचे शिंदे सर करत वाईट अवंत स्वरूपाची धाव नक्की टीमच्या खाली जोडली जाईल. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या 21. नक्कीच कल्पेश माडिक इथं काहीतरी प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. चेंडू कसा खेळला पाहिजे हे नक्कीच सांगताना दिसत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. ऑन साईडच्या रिझल्ट झटका पाहतोय आपण. सलमान खान आणि शाहरुख खान मधून होईल प्रीती झेंडा फरार. येईल चौकार. या 4 धावा टीमच्या खात्यात जोडल्या गेल्या. धाव संख्या 4 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय 25 आकड्यावरती पाहतोय. जिथे दुसरं षटक आपण पाहतोय इंतिकाबाई नाडकर यांच्या माध्यमातून. पण विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या होत्या 11. आता या षटकाचा विचार केला तर धावा आलेत 14. शेवटचा चेंडू आपण पाहतोय इंतिकाब नाडकर यांचा. आकिब दनसेला नक्कीच थोडं थांबवलंय मोठे फटके खेळण्यापासून. पुढचा चेंडू चेंज ऑफ फेस आपण पाहिलात. ऑन साईड फटका खेळलाय. कार्पेटच्या साईड चेंडू आता पाहिलात आपण. एक धाव बोलून पूर्ण केली गेली. यस षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकानंतर आपण टीम डेक्कन नांगरवी संघाचा विचार केला. धाव संख्या आपण पाहतोय 26 धावा. जिथे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची लक्ष असणार आहे टीम डेक्कन नांगरवी संघासमोर. प्रत्येक षटकामागे पाहिलं तर 12 धावांची गती राखायची आहे टीम डेक्कन नांगरवी संघाला. कोण जिंकेल कोण हारेल पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. टीम डेक्कन नांगरवी संघ की माटवल संघ दोन्ही संघामध्ये पाहिलं तर मोठे तारकाश खेळाडू खेळताना पाहतोय. खूप सारे अनुभवी खेळाडू आपण पाहतो दोन्ही संघामध्ये खेळताना. अमजद नाडकर असेल इंतिकाब नाडकर असेल. या संघामध्ये पाहिलं तर आपण आदिनाथ माडिक असेल आणि आकिब दनसे असेल. मित्रांनो आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाच्या झेल्या सोडल्या गेल्या होत्या आणि त्या किती घातक ठरतायत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच कळत असेल. अजून एक पाहिलं तर 12 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष असणार आहे. आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत अमजदभाई नाडकर. या षटकावरती मात्र नक्कीच माटवल संघाचं लक्ष असणार आहे आणि हे षटक मात्र निर्णायक षटक असणार आहे त्यांच्या संघासाठी. पुढचा चेंडू ओहो बिग हिट करायचा होता. चेंडू पाहतोय ऑनसाईडच्या रिझनमध्ये पाहतोय आपण. ट्रावाताना पाहिलात परत इथे केली गेली चूक. चेंडू होतोय फरार. येतोय आकिब दनसेच्या बॅट मधून चौकार. चांगला फटका खेळला होता. आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील तितकी चांगली गोलंदाजी करताना पाहतात आपण अमजदभाई नाडकर. पण तितकीच साथ असते शतरषकाची ती कुठे मिळताना पाहत नाही मैदानाच्या आतमध्ये आपण टीम माटवल संघाकडून. धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 30 आकड्यावरती पाहतोय. गेले 2 दिवस आपण पाहिलं तर मयूरदादा मोरे लक्ष ठेवून आहेत ग्राउंडवरती आणि शेवटच्या दिवशी त्यांना खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पाहिलं
पुढचा चेंडू अखेरसाठी पूल करायचा होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र इथे होत नाही. पंचांचा इशारा पाहायला जाईल नक्कीच. लेगलाने फेअर ठेवली. चेंडू पाहिलात ना, टप्पा पडून वलन घेणार चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टनवरती लेग स्टंपवरती चेंडू पडतोय, ऑफस्टनच्या दिशेने निघून जातोय आणि फिरकी गोलंदाजी यस्त्र वापरताना दिसतात अमजदभाई नाडकर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पाहायला जाईल. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा बिग हिट, लांब 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 आणि लांबच लांब येतोय षटकार आकिब दनसेच्या बॅट मधून. ब्रँडे षटकार. चेंडू द्यायचा आहे. प्रेक्षक त्या मंडपातील प्रेक्षक आहेत, आपण जरा चेंडू आणून द्यायचा आहे. आपल्या स्पर्धा आहेत, बिरोडे असोसिएशनच्या स्पर्धा आहेत. बिरोडे असोसिएशन म्हटलं की आपलं कुटुंब परिवार आहे आणि या परिवाराच्या स्पर्धा आहेत, या आपल्या सर्वांना एकत्र येऊन पार पाडायचे आहेत. पुढचा चेंडू अमजदभाईंचा. पुन्हा एकदा बिगिट करायचा. बॅटची काढा घेऊन पाहतोय आपण का. यस, बॅटची काढा घेऊन गेला चेंडू. बाद होतोय. आकिब दनसे परतावं लागतंय. आकिब दनसेला पहिला हादरा बसतोय टीम डीके नांगवडे संघाला 36 या धावसंख्येवरती. पाहिलं तर अजून 14 धावांची गरज असणार आहे टीम डीके नांगरवाडी संघाला. आठ चेंडू आणि 14 धावा. नवीन फलंदाज मैदानात पाहतोय आपण. अभि कांबळे नांगवडीचा वंडर बॉय म्हणून त्याला पाहिलं जातं. हेलिकॉप्टर बॉय देखील आहे अभि कांबळे. 8 चेंडू 14 धावा. कशा पद्धतीने काढतील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर अनुभवी खेळाडू पाहायला जात आहेत. आदिनाथ माडिक असेल, इंतिकाब नाडकर असेल, अमजद नाडकर असेल, अकिब दनसे असेल. समीकरण पाहिलं तर आपण 8 चेंडू 14 धावा. कल्पेश माडिक बॅट घेतली आता. हो हो, चांगला फटका पण पाहतोय, परंतु इथे काय होतंय. पकडला गेलाय, झेल संपलाय. अभि कांबळेचा खेळ. विकेट क्रमांक दुसरा फलंदाज बाद होतो मैदानाच्या आतमध्ये. अभि कांबळेला परतावं लागतंय 0 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर अमजदभाई नाडकर यांची गोलंदाजी फिरकी गोलंदाजी आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू पण पाहतोय तर वलन घेणारा चेंडू आपण होता. अभि कांबळेला थोडासा जज करता आला नाही. लवकर चेंडू खेळला आणि चेंडू हवेमध्ये होता दूरकाल भरपूर काळ आणि पकडला गेलाय झेल आणि संपला अभि कांबळेचा खेळ. विकेट क्रमांक दुसरा बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपेश माडिक याला. समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा काढायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम डीके नांगवडे संघाला. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल पाहायला जाईल. टीम डीके नांगवडे संघ जिंकेल का टीम माटोळ संघ जिंकेल. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर असे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर पाहूया मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने कोणती टीम इतिहास घडवेल पाहायला जाईल. शेवटचा चेंडू. ओहो, बिग हिट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाही. चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकानंतर आपण टीम डीके नांगवडे संघाचा विचार केला तर धावसंख्या आहे 36, जिथे 2 फलंदाज बाद. धावसंख्या आहे 36. आता पाहिलं समीकरण 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. सर्वांच्या नजरा देखील आदिनाथ महाडिक वरती असणार आहेत. शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे. पाहायचं कोणाच्या हातात चेंडू देतील अमजदभाई नाडकर. नक्कीच नबीलच्या हातात देत आहेत. नबील देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पाहिलं तर खूप सारा अनुभव नबीलकडे देखील आहे. खूप साऱ्या मॅच देखील खेळले गेलेत आपल्या संघासाठी. समीकरण पाहिलं तर 7 चेंडू 14 धावा. कंपल्सरी चेसिंगचा नियम हा असणार आहे स्पर्धेमध्ये. यानंतर लगेच तयार राहायचं आहे यंगस्टार कुसगाव शिवपेरणा बारसगाव संघ. बारसगाव संघाने आपल्या छत्रसंघ लगेच लावून घ्यायचं आहे. सात चेंडू 14 धावा. 14 धावा 7 चेंडू. कोण जिंकेल कोण हारेल पाहिलं जाईल. गोलंदाज गोलंदाज नबील. शॉर्ट चेंडू पूल केला. यस, पॉवरफुल सक्सेसफुल देखील करतोय. चेंडू पाहायचा आहे.
पंच शिंदे सर यस षटकार. तुमच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघणार आहोत. आम्ही डिक्लेअर नाही करू शकत. तुमचा जोपर्यंत इशारा येत नाही तोपर्यंत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. हो हो चेंज ऑफ पेस. वेगवान चेंडू पाहिलात. भन्नाट वेग. वेग आणि वेग प्रचंड वेग पाहिलात. निर्धाव चेंडू गेला. समीकरण पाहिलं तर 4 चेंडूने 8 डावा. एक मोठा फटका येईल का मैदानाच्या आतमध्ये? का एखादा विकेट घेतला जाईल का? पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूने 8 डावा. नबील आहे गोलंदाजी मार तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहतो. वन बाउन्स सीमार चप्पार येतोय आदिनाथ मॅडिकच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार. समीकरण बदललंय. 3 चेंडू 4 धावा. काय पाहिलं मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता आदिनाथ माडिकचा आणि किती तो घातक ठरलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा चेंडू लांब लांब आणि लांबच लांब येतोय आदिनाथ माडिकच्या बॅट मधून. विजयी षटकार आणि इथे विजयी होते आदिनाथ माडिक. नक्कीच पाहिलं तर 0 या धावसंख्येवरती परतावं लागलं असतं. सन्माननीय प्रसाद साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आदिनाथ माडिक करतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. झाडाच्या 1 नंबर जातीच्या झाडाला साग म्हणतात. सापाच्या विषारी जातीच्या सापाला नाग म्हणतात. आणि मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ माडिकची बॅटिंग नाही झाली. आणि मैदानात ज्यांनी भल्याभल्यांची लावली वाट त्याला आदिनाथ माडिक म्हणतात. वैयक्तिक 34 धावसंख्या. पाहिलं तर आमिर सर 0 धावसंख्येवर आउट झाला असता. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये या चुका आपण सुधारायच्या असतात आणि त्या